कोलकाता निवासी एक पीड़ित महिला द्वारा नागपुर ग्रामीण के कन्हान क्षेत्र स्थित गाड़ेघाट के हुजूर मरियम अम्मा दरगाह के कुछ लोगों पर लगाए गए मारपीट, छेड़छाड़ और जबरन धर्मांतरण के गंभीर आरोप में कन्हान पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया। जानकारी के अनुसार हुजूर मरियम अम्मा दरगाह के उर्स में शामिल होने हेतु कोलकाता पीड़िता गत 3 से 4 साल से दरगाह आ रही थी। इस वर्ष दरगाह के मुखिया व उनके बेटे समेत अन्य लोगों ने 18 से 19 अप्रैल के बीच पीड़िता पर शारीरिक अत्याचार कर धर्म परिवर्तन का दबाव बनाया। पीड़िता ने इस मामले की लिखित शिकायत कोलकाता दमदम पुलिस स्टेशन में दर्ज कराई। तत्पश्चात दमदम पुलिस स्टेशन की कार्रवाई पर कन्हान पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को हिरासत में लिया। धर्मांतरण मामले में मुख्य 3 पुरुष आरोपी समेत 2 महिला आरोपी व एक 74 वर्षीय बुजुर्ग ऐसे 6 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस मामले में आगे की जांच जारी है। 28 मईला आमच्याकडे एक 0 FIR आलेला आहे दमदम पोलीस स्टेशन कलकत्ता वरून। FIR मध्ये अशा नमूद आहेत की एक महिला आहेत दमदमचे, त्यांनी तक्रार केलेला आहे की 18 ते 19 एप्रिल पासून ते कन्हानला अम्मा की दरगाहला आलेला होता उर्ससाठी। जेव्हा ते उर्ससाठी आला तिथे 3 आरोपीने त्यांना कैदी ठेवला आणि रात्रभर त्यांच्यावर अटॅक केला आणि ते त्यांच्यावर दबाव टाकला की तुम्ही धर्म परिवर्तन करा। जेव्हा हे 0 FIR आहेत ते जे आमच्याकडे आला त्यानंतर लगेच कन्हान पोलिसांनी FIR दाखल केला आणि त्या अगल्या दिवशी सकाळी आमच्याकडून एक टीमला कलकत्ता रवाना करण्यात आलेले आहेत। त्यांनी तिथे फॅक्ट्स व्हेरीफाय केला आणि अर्जदार जे आहेत त्यांच्या सखोल स्टेटमेंट पण घेतला। त्या आधारावर 29 मेला 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। महिलाच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वर्ष ते उर्ससाठी कोलकातावरून ते कन्हानला येत आहेत मागच्या 3-4 वर्षासाठी। महिलांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावर मारहाण झालेला आहे आणि हे जे आहेत त्यांचा मेन उद्देश जे आहेत ते धर्म परिवर्तनासाठी आहेत। त्या आधारावर जे कलम BNS चे आहेत त्या आधारावर गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्ह्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्हा पण आम्ही दाखल केलेला आहे। हो, या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। 6 आरोपीपैकी 3 आरोपी मेन आरोपी आहेत। दरगाहचे जे बाबा आहेत त्यांचा मुलगा आणि त्यांच्या एक कर्मचारी जे आहेत त्यांना आम्ही अटक केलेला आहे। 2 आरोपी जे आहेत ते महिला आहेत आणि एक आरोपी जे आहेत ते 74 वर्षाचे आहेत। त्यांच्या अँटिसिपेटरी बेलचे कारवाई जे आहे ते कोर्टात सुरू आहे। आतापर्यंत अशा नाही आलेला आहे, पण या गुन्ह्याची गंभीरता पाहून आम्ही एक विशेष तपास पथक ज्याच्या अध्यक्ष आहेत ते ॲडिशनल SP स्वतः आहेत गठीत केलेलं आहे। SIT मध्ये 6 लोक आहेत आणि त्यांच्या नंबर जे आहेत ते पण लोकली प्रसारित केलेले आहेत। जर अजून काही अशा तक्रारदार आहेत ते त्यांच्यावर संपर्क करू शकतात। ते तपासचे भाग आहेत। महिलाचे जे आतापर्यंत जे स्टेटमेंट आहेत ते आम्ही घेतलेलं आहेत। अजून जर आवश्यकता पडेल तपासासाठी त्यांना आम्ही बोलू पण शकतो। नाही, याबाबत महिलांनी काही सांगितलं नाही आहे की कारण काय होतं। त्यांनी सांगितलं की 19 तारखेला ते थेट कलकत्तासाठी निघाला आणि कलकत्ता पोहोचून तिथे पोलीस स्टेशन त्यांचे जे जवळचे पोलीस स्टेशन आहेत घराचे जे जवळचे पोलीस स्टेशन आहेत तिथे जाऊन त्यांनी रिपोर्ट केला ट्रीटमेंटचे नंतर। हो, ट्रीटमेंट घेतला आणि त्यानंतर ते जाऊन त्यांनी दमदम पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला। नाही, त्यांनी डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन ते 0 FIR दाखल केला आणि दमदम पोलीसने जे 0 FIR आहेत ते कन्हानला ट्रान्सफर केला आणि लगेच आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक पण केला। यामध्ये आणखी आरोपी समोर येतील का समोर तपासाला? हो, येऊ शकतात। जसं आम्ही सांगितलं एक SIT आम्ही गठीत केलेला आहे। त्या सोडून तांत्रिक विश्लेषण साठी बरेचसे डिव्हाइसेस पण आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला आम्ही प्रायोरिटीवर दिलेले आहेत त्याच्या अनालिसिससाठी।